कॉफी प्यायचा एक असा सिक्रेट जे कॅफे मध्ये सुद्धा सांगत नाही. देशराम पब्लिकचा सर्वायवर आपण सकाळी सकाळी चाललो होतो कॉलेजला आणि आपण आपली गाडी पळत पळत येऊन पोहोचलो होतो कॉलेजला आणि सापडत होतो आपल्या मित्रांना. आणि तेवढे ते दोघं आपल्याला कॅन्टीन मध्ये सापडले होते. मस्तपैकी दोघांचा नाश्ता चालला होता. प्रणवला काहीतरी नोटबुक घ्यायची होती म्हणून तो नोटबुक घ्यायला स्टेशनरी मध्ये थांबला होता. आणि त्या दोघांचा वेट करत करत आपला मित्र आर्यन फोन होता आपल्या सोबत आणि नंतर आपण आपल्या मित्रांसोबत चाललो होतो आपल्या लेक्चर करायला. आज तर काय आपल्याला ब्रेक झाल्यानंतर काही लेक्चर नव्हते म्हणून आपण काय डबा आणला होता. पण आपलं यश भाई ना कंपनी त्याला आपण काय चिप्स घेतले होते थोडे. नंतर मग का आपण आपल्या यश भाईंसोबत बसलो होतो चिप्स खायला मस्त पैकी. जास्त पण काय मस्त जेवण चाललं होतं. यशचं काहीतरी पोट भरलं नव्हतं म्हणून त्यांनी बर्फ लॅटे घेतला म्हणजे आईस लॅटे घेतला होता प्यायला. कॅन ओपन केल्यानंतर ती तर काय आपल्याला कॉफी वाटत नव्हती तर आपल्याला चहा वाटत होता. पण पिल्यानंतर आपल्याला कळून चुकलं होतं तिच्यासारखी बेस्ट कॉफी जगात मिळणार नाही. नंतर मग आपण प्रणवचा एक महत्वाचा फॉर्म सबमिट करायला चाललो होतो आपल्या द्रोणागिरी बिल्डिंगला. आपल्या कामावरनंतर आपण निघालो होतो आपल्या घरी जायला. आणि आज तुम्हाला थोडा आपला चेहरा पण थकलेला वाटत असेल कारण की आज आपल्याला ना थोडी जास्त कामं होते आणि आपला मित्र यश पण आपल्या सोबत नव्हता. नंतर मग आपण पटकन चालत चाललो होतो आपल्या पार्किंग मध्ये आपल्या गाडीकडे. मग का आपली गाडी काढली आपण निघालो आपल्या कॉलेजच्या बाहेर. आणि हा पब्लिक तुम्हाला पण आपल्या व्लॉग्स आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. भेटू आपण आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.